पॉज करायचं. जोपर्यंत करा पॉज, जोपर्यंत तुम्ही बोलत नाही, आपलं स्टार्ट करत नाही लेक्चर, तोपर्यंत. Okay, almost all are joined here. So we'll start our meeting. First of all, from Sweris College of Engineering, Pandharpur, I, Dr. H.H. Pawar, from Department of Mathematics, welcome you all for in this institute. Okay. आता आजपासून आपण आपल्या ऑनलाईन टीचिंगला सुरुवात करतोय. तर त्याच्यामध्ये बेसिकली फर्स्ट थिंग काय आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं की झूम ऑपरेट करायला जर कोणाला काही अडचण असेल तर आज तुम्ही विचारू शकता. इथं तुम्हाला सगळ्या अडचणी आज दूर केल्या जातील. लक्षात येते? हॅलो, म्यूट अनम्यूट करायला शिका थोडं. Yes sir. हा. Yes sir. व्हेरी गुड, व्हेरी गुड. Okay. अजून ओके. आता तुम्हाला काल रोल नंबरची शीट पाठवलेली आहे, बरोबर? हा. येस सर. काय करायचं, फक्त अनम्यूट करू नका कोणी, कारण सगळ्यांचा आवाज आला तर इको क्रिएट होईल. फक्त सांगतो तसं करा. झूम ऍप मध्ये पार्टिसिपेंट ऑप्शन दिसत असेल बघा. सगळ्यांना दिसतंय. पार्टिसिपेंट ऑप्शन वर क्लिक करा. पार्टिसिपेंट ऑप्शन मध्ये गेल्यानंतर स्वतःचं नाव कुठं आहे बघा, पहिलंच असतंय जनरली तुमचं. तर त्या नावावर क्लिक करायचं आणि रिनेम म्हणायचं. रिनेम दिसतंय का? हॅलो, म्यूट केला आपण त्यांना. Yes sir. हा, रिनेम मध्ये स्वतःचा रोल नंबर आता जर माहित नसेल तर फक्त नाव टाका. ज्यांना माहित आहे त्यांनी स्वतःचा रोल नंबर, म्हणजे सपोज आता B01 त्यांचंच काय विचार की जाधव श्वेता, तुमचा रोल नंबर काय? जाधव श्वेता आहेत का? अनम्यूट करा स्वतःला. 06 सर. 06. व्हेरी गुड. हा, इथं असं लिहायचं B06 स्पेस तुमचं आडनाव. नाही, नाव पूर्ण लिहा. ते B10 लिहू नका तसं. B10 च्या पुढे पूर्ण नाव लिहा. B10, B17 तुमचं नाव पण आलं पाहिजे तिथे. तर सॅम्पल दाखवले आपण. B हा सर. स्पेस जाधव श्वेता. ओके. नावाचं पहिलं लेटर कॅपिटल करा. सानिका पाटील, सानिकाचं एस कॅपिटल, पाटीलचं पी कॅपिटल. ओके, सानिका पाटील. गोविंद धोत्रे, प्लीज चेंज युअर नेम सर कसं करू नये? विथ युअर रोल नंबर. आठशे 19 819. हा. प्रत्येक वेळेला आणि स्टार्ट व्हिडिओ म्हणजे हॅलो विकास, अविनाश कोकरे सर आहेत ते.
स्पेस. Don't give space in between B and your roll number. Just directly put B18 as it is. Don't give space. Very good. गोविंद धोत्रे नाव रोल नंबर लिहा की स्वतःचा. गोविंद सर कुठं लिहू द्या? रिनेम करा, रिनेम पार्टिसिपेंट मध्ये. पार्टिसिपंट मध्ये जाऊन स्वतःच्या नावावरती मोर ऑप्शन आहे, तिथं रिनेम बटन आहे. त्या रिनेम बटनावर क्लिक करून तुमच्या नावाच्या आधी तुमचा रोल नंबर टाका. बाकीच्या विद्यार्थ्यांनी टाकले त्यानुसार. B19. मीटिंग सिटिंग का? नाही Participants हो, पार्टिसिपेंट. पंचरत्न तुषार सर्वदे. B30 हे नावाच्या आधी टाकायचं. तुषारच्या आधी B30 टाका. गॅलेक्सी J6 कोण आहे? गॅलेक्सी J6 कॅन यू अनम्यूट युअर सेल्फ? ऑडिओ बटन वरती जॉईन ऑडिओ बटन प्रेस करा. पल्लवी बचुटे, प्रणाली गायकवाड, विश्वजित, तिघच तुम्ही राहिलाय. जॉईन ऑडिओ बटन खालच्या डाव्या साईडला तुम्ही प्रेस केलेलं नाही. सर बरोबर का? एक मिनिट बघतो मी. तुम्ही केलं काय? 19. हा. नाही झालं. कोणी केलंय? गोविंद नाही झालं तुमचं. गोविंद धोत्रे. चेंज झालं नाही. मी इथनं करतो. बघा इथं रिनेम बटन आहे. किती रोल नंबर आहे सांगा? 19. B19. आपला दररोज वेळ नाही गेला पाहिजे बरं का. ह्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या. प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर बेसिक्स डिटेल मध्ये हे ऍज इट इज ह्या पद्धतीने टाईप करून घ्या, म्हणजे दररोज तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. ओके सर. पंचरत्न पवार. हा सर बोला. हा, तुम्ही ते रोल नंबर टाका ना तुमच्या नावाच्या आधी. बरोबर. तुम्हाला सांगतो मी, पार्टिसिपंट्स मध्ये जायचं. पार्टिसिपंट्स मध्ये गेल्यानंतर तिथं तुमच्या नावावर क्लिक करायचं. रिनेम बटन येतं. रिनेम बटनावरती तुमच्या नावाच्या आधी फक्त तुमचा रोल नंबर टाका. ओके सर. फास्ट. नावाच्या आधी टाकायचं का नंतर टाकायचं? नावाच्या आधी टाकायचं. अगोदर टाका नावाच्या. ओके सर. त्याच्यावरून तुमची अटेंडन्स दररोज घेतली जाणार आहे, त्यामुळे बरोबर. व्यवस्थित करा. होय. काय अडचण असेल तर लेक्चर नंतर मला कॉल केला तरी चालेल, तरी पण ओके सर. सांगितलं. ओके. बघा सर झालंय का बरोबर? रोल नंबर लिहू नका, फक्त B44. रोल नंबर लिहू नका. B44 एवढे. आता हा, मध्ये हा करते त्या तुम्ही काय करू पद्धतीने नका. आता मी करतो इथून. B44 डॅश वगैरे टाकायचं नाही. B06 असं B44. विदाउट नेम कोण आहे हँड ओव्हर केलेलं आहे ते बोला. जॉईन ऑडिओ झाला सगळ्यांनी जॉईन ऑडिओ बटनावरती क्लिक करा. डाव्या साईडला खालती बॉटमला आहे. खाली. गॅलेक्सी J6 कोण आहेत? हॅलो, जॉईन ऑडिओ बटन दाबा की. पल्लवी बचुटे, आवाज येतोय का? प्रणाली गायकवाड, तुम्ही तिघ चौघच राहिलाय बघा. जॉईन ऑडिओ बटन दाबलेलं नाही. स्वप्नाली पवार, रोल नंबर टाकता येतो का? अनम्यूट करून बोला थोडस. स्वप्नाली. स्वप्नाली पवार.
विश्वजित, कॅन यू अनम्यूट युअर सेल्फ? मिस्टर विश्वजित. प्रणाली गायकवाड. स्वप्नाली पवार. रोल नंबर सांगा मला अनम्यूट करून. हॅलो स्वप्नाली पवार. 45. तेव्हा ते हे सांगूया का झोनचं झालेत का? विश्वजित. विश्वजित. आस्ट अनम्यूट करा त्याच्यावर. अनम्यूट करून बोला विश्वजित. गॅलेक्सी J6 कोण आहेत? जर तुम्ही बोलला नाही तर कसं कळणार? हॅलो प्रणाली गायकवाड. ठीक आहे असू दे, जाऊ दे आता पुढं. अहो आवाज जाणार नाही ना सर ह्या तिघांना. त्यांना ते जॉईन ऑडिओ बटन कसं प्रेस करायचं कळलेलं नाही. परत एकदा दाखवतो स्क्रीन. गॅलेक्सीने हेडफोन घातलेले आवाज नाही जाणार तुमचा. हेडफोन घालायला लागते का सर? नाही, सूर्याने सांगितलं गॅलेक्सीने हेडफोन नाही घातले आवाज नाही जाणार तुमचा. इथे जॉईन ऑडिओ बटन दिसतंय का बघा. ज्यांनी जॉईन ऑडिओ बटन प्रेस केलं नाही त्यांच्यासाठी आपण दाखवतोय परत एकदा. हे जॉईन ऑडिओ बटन प्रेस करा. ओके, हे प्रेस केल्यानंतर वरती तुम्हाला दिसेल इंटरनेट कॉल ओव्हर इंटरनेट. ठीक आहे, हे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आवाज ऐकू येईल आणि तुम्हाला बोलता पण येईल, म्यूट अनम्यूट करता येईल स्वतःला. मी प्रेस करून दाखवतोय. ओके, मग आता इकडे बघा ना म्यूट अनम्यूटचं बटन. जोपर्यंत जॉईन ऑडिओ करत नाही तोपर्यंत येत नाही. ज्योती आहेत का बघा ना. ज्योती आणि पल्लवी बचुटे ह्या दोघांच तेवढं राहिलंय जॉईन ऑडिओ आहे. प्रणाली गायकवाड रोल नंबर टाका आहे ना. गणेश कलडोने रोल नंबर सांगा मला अनम्यूट करून स्वतःचा. गणेश कलडोने. पल्लवी बचुटे अनम्यूट करून बोला थोडस. पल्लवी बचुटे रोल नंबर सांगा तुमचा. हॅलो 2 आहे. बर, मी रोल नंबर टाकतोय तुमचा. कसा टाकला जातो बघा ना. B02 बचुटेचं B कॅपिटल करायचं. नावाचं आणि आडनावाचं पहिलं लेटर हे कॅपिटल असावं. अविनाश नाही हे सर आहे. ठीक आहे, आता कोण राहिलं? गॅलेक्सी J6 तेवढे राहिलेत बघा. आता त्यांना राहू द्या तसंच.
ज्योती अनम्यूट करा स्वतःला. ज्योती, मिस ज्योती, प्रणाली गायकवाड अनम्यूट करून रोल नंबर सांगा मला फटाफट. गणेश कलढोणे अनम्यूट युअर सेल्फ. मिस्टर गणेश. विश्वजित, कॅन यू अनम्यूट युअर सेल्फ. एक 4-5 जणांना अनम्यूट करायला येत नाहीये बरं का. अनम्यूट बटन दाखवा सर. हॅलो सर, हा आपल्या प्रोफाइल मध्ये ऍज इट इज नाव टाकायचं का? ते नंतर टाका. ते नंतर टाका. आता सध्या आपण काय करतोय की तुमचे रोल नंबर टाकून ह्यात घेतोय आपण. नंतर प्रोफाईल मध्ये जाऊन स्वतःचं कायमचं नावाच्या आधी तुमचा रोल नंबर टाका. ठीक आहे, प्रोफाईल मध्ये जाऊन. ओके ओके सर. सध्या आपण इथे दाखवतोय कसं करायचं. आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे. एकदा सगळ्यांना एकदा सगळ्यांना म्यूट अनम्यूट करून थोडस बोलायला यायला पाहिजे. देन वी कॅन स्टार्ट ऍक्च्युअली. सो वी आर वेटिंग फॉर यू. हॅलो सर. हा हॅलो, हा बोला बोला. गणेश कलडोणे सर, रोल नंबर 824. व्हेरी गुड व्हेरी गुड. थांबा मी टाकतोय बघा. इथं मोर मध्ये जायचं, रिनेम म्हणायचं. किती म्हणला? 24. ओके, नेक्स्ट कोण आहे बघा. 824 सर, 824. अहो 824 मग या डिव्हिजन बी ला कसं काय जॉईन झालाय तुमची? एकच लिंक होती. नाही 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 नाही. एक मिनिट थांबा. आता मला ऍड केले सरांनी टेलिग्राम मध्ये. तुमची डिव्हिजन ए आहे का बी आहे गणेश? ए डिव्हिजन ए. थांबा एक मिनिट. ए डिव्हिजनची लिंक वेगळी आहे. ओके. तुमचे सीसी चौंडे सर आहेत. डिव्हिजन बी चे सीसी हे डॉक्टर एच पवार सर आहेत. चेक करतो सर. तुम्ही डिव्हिजन जॉईन व्हा. सरांना कॉल करा. चौंडे सरांना call करा. ओके ओके ओके. हा अंजली आहे का? अंजली. हा अंजली, तुमचं रोल नंबर सांगा. अंजली, तुमचा 43. गेलं बाहेर पडलं. ठीक आहे सर. चला. आता शेवट तेवढं घेऊया सर. ज्योती आहेत का? ज्योती अनम्यूट करा ना. त्यांना फोन करा सर. ज्योती कोण आहेत त्यांना फोन करा. नाव आहे फक्त. प्रणाली गायकवाड अनम्यूट करून रोल नंबर सांगा स्वतःचा. विश्वजित. प्रणाली गायकवाड रोल नंबर सांगा तुमचा किती आहे. रोल नंबर सांगा ना तुमचा किती आहे. हॅलो प्रणाली गायकवाड. सांगा सर. B39. ज्योती कोण आहेत? ज्योती. अंजली रोल नंबर किती आहे तुमचा? 43. विश्वजित आडनाव काय आहे? आडनाव टाकलं नाही. विश्वजित
यादव विश्वजित यादव. काय दाखवायचं? प्रोफाईल चेंज करायचं. मीटिंग मध्ये जॉईन होऊन शेअर करा तुमची स्क्रीन सर, सगळ्यांना येते शेअर केलं ना हे झूमचं दिसत नाही. असं आहे काय? बर, आता सगळ्यांनी इकडे थोडस बघा, व्हिडिओ मध्ये बघा. हे कसं गेला तुम्ही बघा जाऊ. सेटिंग सगळ्यांना दिसतंय का हे गुगल क्रोम मधनं केलंय? नाही ऍप डाउनलोड केलं मोबाईल मध्ये. हा, तुमच्या मोबाईल मध्ये ऍप डाउनलोड केल्यानंतर हे असं दिसतंय का बघा. त्याच्यामध्ये सेटिंग ऑप्शन आहे. हॅलो, नंतर करायचं लेक्चर झाल्यानंतर. लेक्चर झाल्यानंतर हे करा, ठीक आहे. सेटिंग ऑप्शन आहे इथे, या सेटिंग ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला बेसिक डिटेल्स लिस्ट दिसेल ऑप्शन. हा, बेसिक डिटेल्स फर्स्ट ऑप्शन आहे तो, ठीक आहे. तुमच्या नावावरती क्लिक करायचं, अकाउंट वरती डिस्प्ले नेम आहे, डिस्प्ले नेम लेक्चर झाल्यानंतर करा हे. आपण काय करूया, त्यांना पाठवूया व्हिडिओ. नाव यू कॅन स्टार्ट. Okay, welcome everyone. Myself Dr. H.H. Pawar. I am teaching engineering mathematics first to division B. Okay, I am your class coordinator. For any query, you can call me on my number. If you have pen and your notebook, then just write down my phone number first. 9270532226. If you observe on screen, 9270532226. 2226. This is my roll number. Sorry, phone number. Name is Dr. H.H. Pawar. Okay, for any query you can call me anytime, no problem. If you face any difficulty to join or any problem regarding Zoom or any technical difficulty or any query, you can call me on this number. Are you getting? रिस्पॉन्स करा ना. येस सर. Okay. Yes, sir. Basically, engineering mathematics first, it is divided into two sections, section 1 and section 2. In section 1, total 4 chapters are there, and in section 2, again 4 chapters are there. Now, engineering mathematics 4, its examination pattern, it is divided into 2 parts. One part is 70 marks end semester examination and 30 marks in semester examination. Also, we are having ICA. Hello. हा बोला ना सर. 1 minute. Direct share करा. Direct share करा. Stop share. सिलेबस दिसतोय का? Now, होय सर. ना syllabus. येस सर. So, Okay, sir. total for first semester we are having for our division engineering chemistry. Okay, then second
subject is engineering mathematics first. Third one, basics of civil and mechanical engineering. Then fourth one, engineering mechanics. Fifth one, universal human values. And last subject is communication skills. These are total 6 subjects in which, if you observe, engineering chemistry having 70 marks end semester exam and 30 marks in semester exam. In semester exam, total 3 in semester exams conducted during teaching, and best of 2 is considered out of 30 marks. Then in the same way for engineering mathematics, 70 marks in end semester exam, 30 marks in semester exam. Basics of civil and mechanical engineering, again end semester 70 marks, in semester 30 marks. For engineering mechanics, again end semester 70 marks, in semester exam 30 marks. But for universal human values, if you observe here, only end semester exam is there. It is for 50 marks, 50. Okay, that is only university. End semester exam is conducted by university, Solapur University. Are you getting? Yes, sir. Okay. Hello. Then we are having total 7 laboratory or tutorial courses. Engineering chemistry having practicals. Then engineering mathematics having tutorials 1 hour. Then basics of civil and mechanical engineering having 2 hours practical per week. Engineering mechanics having 2 hours practical. Communication skills also having 2 hours practical. Then this new creativity and design thinking. This is also laboratory course having 2 hours practical, and workshop practice also having 2 hours practical. So total 12 hours practical are conducted per week. Okay. Then okay, now I will introduce you Professor S.D. Bhosle, teacher of basic mechanical engineering and universal human values. Bhosle sir. Good morning to all. Hello. Good morning, sir. Good morning. So when my lecture will be there, at that time I will introduce myself and we will learn together. Okay. So this is the first time we are interacting with. I think Zoom is also new for you. Zoom is also new for us also, and we are learning together. So slowly we'll understand. We will get habituated with this Zoom application, and definitely we will make it more interactive. Will it be okay? Hello. Yes, sir. Thank you. Thank Sir, you. we are audible. Okay. Now we'll move towards engineering mathematics first syllabus. Okay. Now in engineering mathematics, total 2 sections are there. Section first. In section first, total 3 chapters are there. First chapter is successive differentiation and mean value theorems. It is depends on differentiation or derivative you learn in 12th standard. Then second chapter is expansion of functions and indeterminate forms. Third one, matrices. Fourth one, in section 2, again 3 chapters are there. Multivariable differential calculus, that is partial differentiation. Third one,
Next one, fifth chapter, applications of multivariable differential calculus, and last chapter is vector differential calculus. In 12th standard, you have learned vector. What it means vector? Direction. Vector means one any Direction. It show direction. Vector A means quantity it which has having a magnitude and direction. quantity which has magnitude as well as direction is known as vector. Action. For example, Vector. Force. force. Then velocity. And scalar quantity means what? It has It had It only has magnitude. A quantity which has magnitude only. For example, Only magnitude. mass. mass, length. height, weight, Length. length. These are examples of vectors, sorry, scalars. Okay, now first we'll start from matrices. Now in matrices, we have to learn about definition of symmetric and skew symmetric and orthogonal matrices, then rank of matrix, canonical form or normal form of matrix. 1 minute. Hello. Now, second point is systems of simultaneous linear equations and homogeneous, in which homogeneous and non-homogeneous equation. Third point is linear dependence and independence of vectors. Then Cayley-Hamilton theorem. Here in this Cayley-Hamilton theorem, it is without proof. From this section, Cayley-Hamilton theorem, 5 marks, definitely one question asked. Cayley-Hamilton theorem, then inverse by Cayley-Hamilton theorem, then eigenvalue, eigenvectors and their property. Also 5 marks question is asked on this. If you observe here, rank of matrix, canonical form, normal form of matrix, 3 marks question will be asked on university exam. Then in simultaneous system of simultaneous linear equation, that is homogeneous and non-homogeneous, 5 mark question, out of which 3 marks descriptive type and 2 marks MCQ type questions are there. Then linear dependence and independence of vectors, 3 marks question will be asked. Then on Cayley-Hamilton theorem, either 5 marks or 3 marks question will be asked. Then eigenvalue and eigenvectors, also from these 5 marks and 1 mark MCQ. Total 70 marks paper is divided into 2 parts. First part is section 1, second is section 2. That is on from first 3 chapters, section 1 question will be asked, and from in section 2 last 3 chapters will be asked. From in first section, before first section, 14 marks MCQ questions asked on this engineering mathematics first. That is for every subject 14 marks MCQ, and remaining section 1 28 marks and section 2 28 marks. In this way question paper pattern is there. Okay, in detail we'll see later on. Just observe here. Okay, now first we'll start from matrices. Now what is means by matrices? What is matrices?
It is rectangular arrangement. Matrices is Rectangular. rectangular arrangement. That's it. It is the rectangular arrangement of rows and columns. Okay. Only this or anything else? Anyone? Hello? Anyone? It is the rectangular arrangement of rows and columns. Rectangular arrangement of rows and columns enclosed within what? Square bracket. Enclosed within square brackets. Are you getting? Matrices is an rectangular arrangement of m rows and n columns arranged or enclosed within square brackets. That's it. Are you getting? Hello? Yes. sir. What are the types of matrices? 6 step. Huh? 6 step. What are types of matrices? Row matrix, column matrix, zero matrix or null matrix, square matrix. जाओ बाहेर बाहेर जावा तुम्ही ऐकू नाही त्याचा कालव करून बाहेर जावा पिल्ला कालव करून गप Hello? null matrix, Square matrix. null matrix, Okay. Now, unit matrix, zero matrix. basically, first one basic type is rectangular matrix. Now, what is means by rectangular matrix? Three rows and two columns or two rows and three columns. That is a matrix which has different rows and columns. A matrix which has same rows and same columns, what is it? It is called as Matrix. Square Square matrix. matrix. Square matrix. square matrix. Square matrix. Now, first type is what? Rectangular matrix. Or if you observe here, first type is rectangular matrix. A matrix which has different number of rows and columns is known as rectangular matrix. Then second one, what it is called? Square matrix. What it means by square matrix? It has the same rows and same columns. A matrix Same number of same number of rows and columns is known as square matrix. For example, if you observe Two rows and two columns. Two rows and two columns. 1, 2, 3, 4. Here in this case, if you observe,
this horizontal elements placed in rows. This row is called first row. Then 3 and 4, it is placed in second row. Then here first column 1 and 3, it is in first column. 2 and 4, it is in second column. So number of rows are 2. So it can be written in this way: 2 cross 2. What this first 2 indicates? Rows. And second 2? Column. Column. Are you getting? For Yes. example, if you observe another example, which type of matrix is this? Square Matrix. Square matrix. Of order 3. Are you getting my point? Yes. Yes. Okay. Now, next type is diagonal matrix. Now, what is means by diagonal matrix? Diagonal numbers are 0. Diagonal number is 1. Diagonal matrix means what? In square matrix, non-diagonal elements are 0. Oh, It's called diagonal matrix. those who want to speak only unmute themselves. Others are requested to mute themselves. Okay. Now, diagonal matrix means what? A square matrix whose diagonal entries are non-zero and all non-diagonal entries are 0 is known as diagonal matrix. For example, if you observe, one, 0, 0, then 0, 2, 0. 1 minute. Then 0, 0, 3. Here, if you observe in this case, what it shows here, this 1, 2, 3 are diagonal entries. All diagonal entries are non-zero and elements above diagonal and below diagonal are 0. So this type of matrix is called as what? Diagonal matrix. Diagonal matrix. Diagonal matrix. Okay, are you getting this? Yes, Yes. Yes, sir. ओके. सो आता इकडे बघा, इथं आपण स्टॉप करतोय. दररोज तुमचं 45 मिनिटाचं लेक्चर होईल. दररोज 3 तास लेक्चर होणार आहे. 45 मिनिटाचं एक लेक्चर, ह्या पद्धतीनं 4 लेक्चर होतील. आज तुम्हाला जे टाइम टेबल दिले त्या पद्धतीनं 3 लेक्चर होतील, पण उद्यापासून तुम्हाला 4 लेक्चरचं टाइम टेबल येईल. 3च तास आहे, फक्त 45 मिनिट्सचं एक लेक्चर केलेलं आहे. लक्षात येते? हॅलो. हा सर. Yes, sir. Sir. हा बोला, एक मिनिट ऐका. sir. 10 to 10:45 एक लेक्चर होईल. हॅलो. 10 to Yes, sir. 10:45 एक Yes, लेक्चर sir. होईल. त्यानंतर जर एक्सटेंड झालं तर 10:50 पर्यंत लेक्चर होईल. त्यानंतर 10 मिनिटाचा गॅप मिळेल तुम्हाला. नंतर
पुन्हा 11 ते ह्या पद्धतीने तुम्हाला टाइम टेबल प्रोव्हाइड करतो दुपारपर्यंत चॅनेलवर. ठीक आहे. अजून तुम्हाला कोणाला Yes, sir. Yes, sir. सिंगल सिंगल बोला अडचणी काय असतील तर. No, sir. सर सिलेबसचा पीडीएफ तेवढा टेलिग्राम वर सर पाठवा सर. हा सिलेबसचा पीडीएफ शेअर करण्यात येईल. ठीक आहे. पहिली दुसरी एक गोष्ट, तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट साठी नोटबुक केली का? केली. येस सर. Yes, sir. केलेले. हा का सांगतो, स्टार्टिंग पासून लिहायला सुरुवात करा. आज आपण काही लिहून दिलेलं नाही, पण उद्यापासून हे चालू करू राईटअप. दररोज व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला कधीही अडचण येणार नाही, लक्षात घ्या. तुमची पासिंगची गॅरंटी माझी, जर तुम्ही दररोज अभ्यास करत असाल तर, लक्षात घ्या. आणि जेवढं सांगितलेलं आहे ना तेवढं त्या पद्धतीनं तसा अभ्यास करा, तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. भोसले बोला. पुढचं लेक्चर ह्या लिंक वर आहे. हा लिंक सेमच राहील, प्रत्येक लेक्चर साठी लिंक ही सेमच राहील, फक्त सब्जेक्ट टीचर डिफरंट येतील तुम्हाला. ठीक आहे. बरोबर. Okay, okay. अजून दुसरं काय? नो. ठीक आहे. आता मग 10 मिनिटाचा गॅप घ्या. लेक्चर 11:15 ठीक आहे. हॅलो, 11:15च्या अगोदर 5 मिनिटं. ओके सर. तुम्ही एक काम करा आता फक्त सगळ्यांनी. हॅलो येस सर. चॅट बॉक्स मध्ये तुमचा जो चॅट ऑप्शन आहे त्या चॅट बॉक्स मध्ये प्रत्येकानं आपला रोल नंबर फक्त टाईप करायचा आणि हे करा, पेस्ट करा. एवढंच करा आता. रोल नंबर प्लेस करून मीटिंग लिव्ह केली तरी चालेल.